नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिप मधील जो शेकडेवारी टॉपिक आहे त्याच्यावरली जी आधारित एक्झरसाइज आहे किंवा स्वाध्याय आहे तो बघणार आहोत. बघा स्वाध्याय 24.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर कोणते आपल्याला चेक करायचे. बघा पहिलं काय दिले, 25% बरोबर 25/1000 दिले. विद्यार्थी मित्रांनो टक्के म्हणलं की छेदात काय लिहायचं असतं? 100. बघा 25% म्हणजे काय असतं बघा, 25/100 असतं. टक्के म्हणलं की छेदात 100 असतं. इथे किती दिले? 1000 दिले. बरोबर आहे का हे? नाही. म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. बरोबर. पुन्हा 20/5 बरोबर 4. 20/5 बरोबर 4. शेकडा 5 म्हणजे काय बघा? 5%. शेकडा 5 म्हणजे काय? 5%. चला मग सोडूया. 20 चा म्हणजे काय? गुणाकार. पुन्हा शेकडा 5 म्हणजे 5%. 5% म्हणजे छेदस्थानी 100. चला सॉल्व्ह करूया. 20 एक 20, 20 100, 5 एक 5, 5 एक 5. बघा 1 गुणिले 1 किती आलं? 1 आलं. म्हणजे 20चा शेकडा 5 जर काढला तर उत्तर किती येतं? 1 येतं. पण त्यांनी किती दिलंय? 4. मग हे बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. म्हणजे हे पण चुकीचं होणार. पुन्हा 50चा शेकडा 50 बरोबर 2.5. हे 2.5 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो शेकडा 50 म्हणजे काय? 50%. 50% म्हणजे निम्म असतं कोणत्याही गोष्टीचं. मग मला सांगा 50चं निम्म किती असतं? 25 असतं. पण इथे किती दिले? 2.5 दिले. बरोबर आहे का? नाही. म्हणजे हे पण चुकलं. पुन्हा आता शेवट बघा 0.68 बरोबर 68%. आता बघा तिन्ही ऑप्शन चुकीचे म्हणजे हे बरोबरच असणार आहे. पण कसं बरोबर ते बघू. बघा 68% म्हणजे असू शकतो का मी 68/100 लिहू शकतो. मग हा भागाकार मी दशांश अपूर्णांकात करू शकतो ना. बघा कोणत्याही संख्येला 100 ने भागलं तर काय होतं? उजवीकडून 0.2 अंक सरकतो. कुठं? डावीकडं. म्हणजे बघा हे 68 आहे बघा. पॉइंट कुठं नाही म्हणजे इथं असतो पॉइंट. इथून कुठे सरकणार? डावीकडं. 1-2 अंक सरकला. हे काय झालं? 0.68 झालं. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा कसा आहे? बरोबर आहे. बरोबर. चला दुसरा प्रश्न बघूया. रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. स्कॉलरशिप वाल्याचा फेवरेट प्रश्न आहे. 2022 ला आलेला आहे बघा. काय आपल्याला दिलेली आकृती त्याच्यामध्ये रेखांकित जो भाग आहे त्याचा आपल्याला काय काढायचा आहे? अपूर्णांक हे टक्केवारी काढायची. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं अशा प्रश्नात आपल्याला टक्केवारी काढण्यासाठी अपूर्णांक लागतो. मग काय करायचं? अपूर्णांक कसं काढतो आपण? छेदामध्ये एकूण किती भाग आहेत ते लिहितो आणि अंशामध्ये काय करतो? जे रंगवलेले आहेत. चला मग एकूण भाग मोजू आपण. किती बघा? 1 2 3 4, पुन्हा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण भाग किती झाले? 16. मग छेदात 16 आल्या. रंगवलेले भाग किती बघा? आपण पूर्ण भाग मोजले होते. प्रत्येक चौरस मोजला होता. पण त्यांनी रंगवताना अर्धा अर्धा चौरस मोजलाय. म्हणजे दोन रंगवलेल्या भागाचा पूर्ण एक भाग करायचा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 किती? 8 रंगवलेत. पण ते कसे आहेत? अर्धे अर्धे. आपल्याला पूर्ण पाहिजेत. 8 अर्धे अर्धे म्हणजे 4 पूर्ण झाले. बरोबर. म्हणजे रंगवलेले भाग किती झाले? 4. याची आपल्याला टक्केवारी काढायची. टक्केवारी म्हणजे काय असते? गुणिले 100 करायचं. गुणिले 100. चला आपण आता काटाकाटी करू. 4 एक 4, 4 चोक 16. आता काय राहिलं? 100/4 राहिलं. 4 न आपल्याला 100 ला भागायचंय. किती येतं? 4 एक 4 आणि इकडे 25 चोक 100. म्हणजे टक्केवारी किती आली विद्यार्थी मित्रांनो? 25%. आता विद्यार्थी मित्रांनो हे झालं कॅल्क्युलेशन. पण एखाद्याला इथं समजलं असतं की 16 पैकी 4 भाग रंगवले म्हणजे चौथा हिस्सा रंगवलाय. चौथा हिस्सा म्हणजे काय असतो? 25%. 100चा चौथा हिस्सा 25%. तसं आपण काढू शकतो. पर्याय क्रमांक किती येणार? 1. बरोबर. चला पुन्हा प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणते? 9,900 चे 9% किती? काय म्हणते? 9,900 चे 9%. 9,900 म्हणजे 9,900 हे झालं. चे म्हणजे गुणाकार. बघा इथे चे आहे. त्याचे किती टक्के काढायचे? 9%. 9% म्हणजे 9/100 गुणिले 9/100. आता विद्यार्थी म्हणून कॅल्क्युलेशन करा. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. आता 99 गुणिले 9 करायचंय बघा. 9 9 81 हातचे आले 8. 9 9 81. 81 आणि 8 किती? 89. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर किती आलं? 891. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा हा सुद्धा आलेला प्रश्न आहे 2018 ला. सगळे आलेले PYQ प्रश्न आहेत. चला चौथा प्रश्न. 60 चे 30% किती? 2023 ला. सोपा प्रश्न आलाय.
तसंच करायचं काय 60चे 30% बघा. 60 लिहिलं पुन्हा चे म्हणजे काय गुणाकार, पुन्हा 30% म्हणजे 30/100 टक्के म्हणलं की छेदात 100 बघा. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. साहित्रिक किती आलं 18. किती आलं 18. म्हणजे उत्तर किती येणार पर्याय क्रमांक 4. इतकं सोपं प्रश्न आहे बघा. चला आता पुढला प्रश्न काय. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घाली नाही. हे केव्हा आलाय 2020 ला आलेला प्रश्न आहे. काय 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. टोटल विद्यार्थी किती असतात 100%. न घालणारे विचारलेत ना आपल्याला किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत. किती घालत नाहीत 70% घालत असतील तर 30% घालणार नाहीत. पण कुणाच्या 30%? एकूण विद्यार्थ्याच्या. एकूण विद्यार्थी किती 2300. त्याचे 30% काढायचं उत्तर येते बघा. चला काय 2300 गुणिले 30%. कारण न घालणारेच काढायचं ना आपल्याला. 2 शून्य कटले 2 शून्य कटले 23 त्रिक किती 69 आणि वरला शून्य म्हणजे सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी किती असणार 690. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 2. ही शाब्दिक उदाहरण आहे बरोबर का. पुन्हा आता 6वा प्रश्न. 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो कोण लहान आहे कोण मोठं आहे हे बघण्यात आधी काय करायचं दोन्ही सॉल्व्ह करून घ्यायचे बघा. हे एक उदाहरण आहे आणि दुसरं एक उदाहरण आहे बरोबर का. यांची तुलना विचारली बघा. 100चा शेकडा 5. 100चा किती शेकडा सांगा तेवढाच येतो. 100चा शेकडा 5 म्हणलं की 5च येणार. 100चा शेकडा 20 म्हणलं तरी 20च येणार. बघा 100चा शेकडा 5 किती येणार 5च येणार. कसा येतो सांगतो मी बघा. 100चा म्हणजे गुणिले शेकडा 5 म्हणजे 5%. 5% म्हणजे 5/100. बघा 100 कटले उत्तर काय आलं 5. इथं 10 असू द्या 20 असू द्या 67 असू द्या काही असू द्या उत्तर तेच येणार आहे. पण आता हे सोडू 10च्या शेकडा 10 बरोबर. 10च्या शेकडा 10 म्हणजे काय 10 गुणिले 10% छेद 100 बरोबर का. शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला 1 गुणिले किती आलं 1 म्हणजे याची किंमत किती आली 1 आली. मग काय म्हणतंय 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे. किती 5 1 पेक्षा कितीने मोठा लहान आहे 5 हा 1 पेक्षा 4 ने मोठा. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 4 ने मोठा. 2020 ला आलेला क्वेश्चन आहे. पुन्हा बघा प्रश्न 7वा काय म्हणतो. पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे 2018 ला आलाय. असत्य म्हणजे चुकीचं कोणतं विधान आहे बघा. 100चा शेकडा 20 बरोबर किती दिले 20. मी आत्ताच सांगितलं होतं 100चा किती शेकडा काढा जेवढा दिलाय तेवढाच असतो. 100चा शेकडा 20 20च राहणार ना म्हणजे हे तर बरोबर आहे. पण आपल्याला चुकीचं विचारलं. दुसरं बघू 20चा शेकडा 10 किती 20 दिले त्यांनी येते का बघू. 200चा सॉरी मी 20 म्हणलं 200चा शेकडा 10. 200चा शेकडा 10 म्हणजे 10% बघा किती 2 शून्य कटले 2 शून्य कटले 10 दोन्ही 20. 20 आलंय उत्तर म्हणजे इथं पण 20 आहे म्हणजे हे पण सत्य आहे बरोबर आहे. पुन्हा काय म्हणलं 400चा शेकडा 5 बरोबर 20 म्हणते. सॉल्व्ह करून बघू आपण चला. 400चा शेकडा 5 म्हणजे 5%. शून्य कटले 2 2 शून्य कटले 4 पंचे 20 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 20 आले इथं पण 20 दिले म्हणजे हे पण सत्य आहे. म्हणजे आता चौथंच पर्याय का नाही आपला चुकीचा असणार 100% बघा. 300चा शेकडा 10. 300चा शेकडा 10 30 येतो त्यांनी 20 दिलं ते चुकीचं आहे. कसं बघा चला 300चा शेकडा 10 म्हणजे 10% बघा 2 शून्य कटले 2 शून्य कटले 10 त्रिक 30 मग उत्तर किती यायला पाहिजे 30 पण त्यांनी किती दिलंय 20 म्हणजे हे चुकीचं आहे. पण टिक करताना पर्याय क्रमांक 4 ला टिक करा कारण ते असत्य विचारले आपल्याला 2018चा प्रश्न. शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. काय प्रश्न बघा सोपा आहे. फक्त त्यांनी देताना आपल्याला लेंदी प्रश्न करून दिलेले काय घाबरायची गरज नाही. 2019 ला आलेला प्रश्न बघा. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सभेला किती पुरुष भागधारक होते. सोपं आहे मित्रांनो. काय 100% लोक आहेत त्यातल्या 35% किती आहेत स्त्रिया आहेत. आपल्याला विचारलंय पुरुष किती. विद्यार्थी मित्रांनो 35% जर स्त्रिया असतील तर पुरुष किती असणार 100 मधून 35 गेले 65%. 65% काय असणार पुरुष असणार. पण त्यांनी काय विचारली संख्या विचारली. मग संख्या काढताना कशी काढायची टोटलच्या काढायची तेवढं टक्के.
टोटल किती 2240 एवढे आहेत. त्याचे 65% काढायचे, उत्तर येऊन जातं. चला 2240 गुणिले 65% म्हणजे छेदस्थानी 100. चला हा शून्य कटला, हा शून्य कटला. पुन्हा बघा 5 दुनी 10 आणि पुन्हा 13 पाची 65. 5 ने भाग दिला. आता 2 ने भाग इकडे जातो बघा. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे दुनी 4. आता काय राहिलं 112 गुणिले 13 राहील. काय राहिलं 112 गुणिले 13. चला मग करूया 112 गुणिले 13. बघा 13 दुनी 26, हातच्याले 2, 13 एक 13 आणि 2 किती 15, हातच्याला 1, 13 एक 13 आणि 1 14. मग किती आले पुरुष आले 1456. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार 1. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 24.2 बघूया. धन्यवाद.